हेडलाइंस। प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स। झटपट बनवा, टेस्टी खा। दिल्लीच्या जंतर मंतरवर काही काळ गोंधळाचं वातावरण, पोलीस आणि आंदोलक आमने सामने। सध्या परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांची माहिती। सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, अभी मैं जिंदा हूं म्हणत विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई न करण्याची वांगचूक यांची मागणी। संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार, विरोधकांनी चर्चा करावी, जेपी नड्डांनी केलं आवाहन। राहुल गांधींच्या आरोपांनाही दिलं उत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद, जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत काय बोलणार याकडे लक्ष। वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक, दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून महाराष्ट्र बंद। मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी, धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा। आणि सिक्कीममधील NHPC बोगद्याच्या अपघातात 22 जणांचा मृत्यू, तर दरड कोसळलेल्या ठिकाणी कामगारांचा शोध सुरू। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। 25व्या दिवशीही सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरू आहे। सोनम वांगचूक यांनी रुग्णालयातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मैं अभी जिंदा हूं असं म्हणत त्यांनी व्हिडिओ जारी केलेला आहे। तर त्यांनी सरकारला विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका अशी विनंती केलेली आहे। नमस्कार साथियों, मैं अभी भी ज़िंदा ही हूँ। ये 25वां दिन है मेरे अनशन का। 25वें दिन तक लगभग मेरा 11 किलो वज़न कम हुआ है और काफ़ी मांसपेशियाँ कम होने लगी हैं, मगर ठीक ही हूँ। मैं दाद देना चाहता हूँ उन सभी छात्रों को जिन्होंने इतने शांतिपूर्ण तरीके से खुद पर लाठियाँ खाते हुए वापस कोई हमला ना करते हुए, हालांकि बहुत उकसाने पर भी और कुछ तत्वों को पत्थर फेंकने के लिए लाए जाने पर भी आपने सब्र से काम लिया। मैं बहुत ही मेरा दिल पिघल गया इससे। सरकार से विनती करता हूँ कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर। और दूसरी बात, उन पर आरोप और FIR जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए। और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज्जत करते हुए अनशन आज ही तोड़ूंगा। मगर अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा। जय हिंद। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही पक्ष कारभार करतायत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे। राज्य आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधींना घातपात करायचा होता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारलाय। पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष
ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य आहे असं माझं मत नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल. हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून. म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता काय? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्यच असून काँग्रेसचा विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं केलेलं आंदोलन यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मोदी सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवल्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए. बड़ी बात नहीं है. सुसाइड हुए बच्चों के 152 पेपर लीक हुए. स्टूडेंट्स की पहली मांग ये है, इनको हटाइए. हमें लगा कि अगर हिंदुस्तान के स्टूडेंट्स सड़क पे हैं तो ऑपोजिशन को भी सड़क पे होना चाहिए. ऑपोजिशन स्पीकर के पास गए, उनके कमरे में गए, रिस्पेक्टफुली गए और हमने स्पीकर से कहा देखिए ये बहुत बड़ा मुद्दा है, आप हमें बोलने दीजिए, इसके बारे में डिस्कशन करने दीजिए. स्पीकर ने कहा कि देखिए मैं सरकार से पूछूंगा. मीनिंग इट इज नॉट स्पीकर्स डिसीजन, इट इज सरकार डिसीजन. ठीक है, पूछिए. पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरी इशू को इग्नोर कर दिया. सही है कि पुलिस वाले थोड़ा मतलब मुझे घसीट के ले गए, बट कान में कह रहे थे कि इस सरकार को हटाइए. एक्चुअली मैं राजस्थान का हूं, इनको हटाइए. हम सिर्फ वर्दी पहने हैं. दूसरा कह रहा है मैं हरियाणा का हूं, इनको हटाइए.